अल्पवयीन तरुणांच्या हुल्लडबाजीमध्ये एका तरुणीनं जीव गमावल्याची घटना कोल्हापूरच्या करवीरमध्ये घडलेली आहे। करवीरच्या भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी एसटीची वाट पाहत असताना काही तरुणांनी भरधाव वेगातील कार या विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली। यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 3 मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत। या प्रकरणी कार चालकासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे। कसं करायचं त्याचा विचार मी असतो आज आमच्या सोबत घडलं, उद्या दुसऱ्या कोणासोबत तरी घडू शकतं। तिची पूर्ण कपडे फाटलेली, तिने एकदाचे डोळे उघडले त्यावर त्या मुलीने डोळेच उघडले नाही। तिच्या आई वडिलांनी किती हे करायचं, यायचं का नाही कॉलेजला। हुल्लडबाजीमुळे गेला विद्यार्थिनीचा बळी। वरून गाडी आली, तिथे पोरी उभारल्या होत्या। त्या पोरींच्या अंगावर त्याने एकदम रेस वाढीली आणि घेतलं। पोरगी गाडीच्या खाली आली आणि हिथनंच त्याने टर्न मारला आणि इकडे गेला। दोघींना 100 फूट फरफटत नेलं। हा हुल्लडबाजीचा बळी आहे, इथे ऍक्सिडेंट होतच नाहीये। एकीचा मृत्यू, तिघी गंभीर जखमी। त्या जागी जर मी असते तर तिची पूर्ण कपडे फाटलेली, तिने एकदाचे डोळे उघडले त्यावर त्या मुलीने डोळेच उघडले नाहीत। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कोल्हापूरच्या करवीरमध्ये घडली आहे। हुल्लडबाजांमुळे प्रज्ञा कांबळेचा हकनाक बळी गेलाय। कॉलेजचा पहिला दिवस, नवा वर्ग, नव्या मैत्रिणी, नव्या ओळखी। पहिल्या दिवशी मैत्रीण मिळाली, पण हुल्लडबाज तरुणांच्या स्टंटबाजीनं प्रज्ञाचा जीव घेतला। आज पहिलाच दिवस होता कालच आलेलो आणि ती पण मुलगी आताची हे झाली की नाही, तिला 4 दिवस झालं गेले बरं नव्हतं। तिचे वडील घरातच होते, 4 दिवस झाले त्या मुलीला बरं नव्हतं आणि काल ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणली की मी आज जातो म्हणून आणि ती घरातनं निघून कॉलेजवरती आली आणि तिचे वडील गेले कामावरती आणि त्याच दिवशी इथं ते घडलं आणि नेमकी तीच त्यात सापडली। भोगावती कॉलेजच्या या विद्यार्थिनी एसटी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या। तितक्यात भरधाव वेगानं आलेली कार मुलींच्या घोळक्यात शिरली। कारच्या धडकेनं 4 जणी हवेत उडाल्या। दोघींना या कारनं तब्बल 100 फूट फरफटत नेलं। त्यातच प्रज्ञाही होती। गंभीर जखमी प्रज्ञाचा मृत्यू झाला तर 3 जणी जखमी झाल्या। या प्रकरणी 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे। आम्ही 1 वाजता सुटल्यानंतर इथं आलो, स्टँडवरती उभारलो। ते पण आम्ही पूर्ण कॉर्नरला नव्हतो, इकडं साईडला उभारलेलो। आमच्या लक्षात पण नाही आलं, वरनं ती गाडी इतक्यात आली आणि त्या गाडीने एकदम असं उडवलं सगळ्यांना आणि मी तिथं मध्ये रस्त्यात पडलो। माझी ही उजवी साईड आपटली डोक्याला, त्याच्यामुळं मला काय कळालंच नाही। त्या मुलगीची पूर्ण कपडे फाटली आणि ती पूर्ण इथंपर्यंत आली। त्या 2 मुली त्या गाडीबरोबरच पुढे आल्या आणि मी तिथं मध्ये पडलो। शाळा कॉलेज परिसरात रोड रोमियोंचा त्रास विद्यार्थिनींना सहन करावा लागतो। इथंही तोच प्रकार सुरू होता। पालकांनी वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही। पोलिसांचं निर्भया पथक या भागात कधीच फिरकलं नाही। त्यामुळे या रोड रोमियोंना कुणाची भीतीच उरली नव्हती। आमच्या मुली दररोज कॉलेजवरून घरी येताना रडत येतात। अतिशय वाईट अवस्था आहे। मुली घरी आल्या की मुली रडत बसतात। त्यामुळे आम्हाला पालकांना सुद्धा आता ह्या कॉलेजवर इथून पुढे मुलं घालायची का नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे। आणि मी माझ्या स्वतःच्या ह्या कॉलेजवर गेल्या वर्षीपासून ते या वर्षी या 2 वर्षामध्ये स्वतः मी 10 तक्रारी केलेल्या आहेत। फक्त कॉलेज काय म्हणते गेटच्या आत काय असेल तर आम्हाला सांगा। कॉलेजमध्ये शिकणारी कमी आणि बाहेरचे लोक त्यांच्यासोबत येतात आणि मुलींना छेडछाड करतात। जाता जाता मुलींना छेड काढतात जाता जाता। हे आम्ही पिक्चरमध्ये बघत होतो, पण प्रत्यक्ष आम्ही पाहिलंय। मी 4 ते 5 दिवसापूर्वी प्राचार्य साहेबांच्या केबिनमध्ये गेलो होतो तक्रार घेऊन। आत्ता 5 दिवसापूर्वी हळदी गावामध्ये जवळजवळ 100 मुली स्टँडला उभा असतात आणि त्या मुली एस टीमध्ये चढतावेळी मुलांची गर्दी ही मुद्दाम असते। ती मुलं कॉलेजला निम्मी नसतात, 50% काही छेडछाड करण्यासाठी असतात। कॉलेजपासून पोलीस स्टेशन 30 किलोमीटर अंतरावर आहे। या धक्कादायक घटनेनंतर 24 तासांनी पोलीस पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ दखल का घेतली नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय, तर कॉलेज प्रशासनाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातोय। महागड्या गाड्या घेऊन कुणाच तरी लोकांच्या घ्यायच्या, स्वतःच्या पण नसतात, महागड्या गाड्या घेऊन जायचं आणि त्या मुली इथपर्यंत पोहोचतोपर्यंत
त्यांच्या 3 एरझाऱ्या होत्या. कालची जी घटना घडली ती स्टंटबाजीच्या हेतूनच आपली स्थानिक नागरिकांनी आम्हाला माहिती दिली की अशा प्रकारे मुली 100 मीटरपर्यंत फरफडत नेली गेली. तिला अतिशय खेदजनक ही घटना आहे. निर्भया पथक नेमलं जातं पण त्याची इथं कितपत त्यांनी इथं आलेत आजपर्यंत तरी आम्हाला तर दिसलेलं नाहीत की इथंपर्यंत आलेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचे CCTV नाहीत किंवा बस स्टॉपला उभारतात मुली पण बसण्यासाठी त्यांना जागासुद्धा नाही. मुली उन्हात पावसात 2-2 तास इथं वेटिंग करतात बसची. जे काही औषधोपचारासाठी लागणारे पैसे ते विद्यापीठामार्फत आमच्या महाविद्यालयामार्फत आमची चांगल्या पद्धतीनं त्यांना द्यायचे करू. परवा आमची नुसतीच चर्चा झालेली आहे. विद्यापीठाकडून साधारण 1.5 लाख रुपये, त्याचबरोबर आमच्या कर्मचारी शिक्षक वर्ग परत मंडळ या माध्यमातूनही चांगली मोठी रक्कम द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कॉलेजच्या पहिल्या दिवशी सकाळी घराबाहेर पडलेल्या प्रज्ञाचा थेट मृतदेहच घरी आल्यानं तिच्या पालकांना मोठा धक्का बसला. सध्या तरी ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. या घटनेनं प्रज्ञाचेच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेत. ही भीती दूर करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.